1 मई महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस के उपलक्ष्य में धड़क कामगार यूनियन के कर्ता धर्ता जो कि अभिजीत राणे जी हैं, इनके द्वारा गोरेगांव ईस्ट में आर्य कॉलोनी चेकनाका के पास धड़क कामगार के हेड ऑफिस पर बड़ा कार्यक्रम रखा गया। इस कार्यक्रम में बड़े बड़े नेताओं का और समाज सेवकों का यहाँ पे आगमन हुआ। मुख्य अतिथि के रूप में यहाँ पे काफ़ी नेता और बड़े चर्चे पहुँचे हुए थे। इसी में एक चर्चा थे जो कि माननीय विद्या ठाकुर जो गोरेगांव विधानसभा की विधायिका हैं और महाराष्ट्र के उपाध्यक्ष जो कि जयप्रकाश ठाकुर जी है, कृपाशंकर सिंह जी इत्यादि यहाँ पे पहुँचे थे। सभी लोग ने सत्यनारायण भगवान के पूजा का प्रसाद ग्रहण किया। प्रसाद ग्रहण करने के बाद मंचासीन हुए। मंचासीन पे अभिजीत राणे जी ने सभी का स्वागत सत्कार किया और स्वागत सत्कार करने के बाद में उनके बारे में भी जानकारियाँ दी। सभी लोग ने अभिजीत राणे जी को बधाइयाँ दी। वो कामगार के हित में जो भी काम हो सकता है राजनेताओं के माध्यम से अभिजीत राणे जी को सभी नेताओं ने वचन भी दिया। धड़क कामगार यूनियन और अभिजीत राणे जी इतने चर्चित हो चुके हैं कि देवेंद्र फडणवीस जी ने वीडियो कॉन्फ्रेंस के माध्यम से आए हुए अतिथि व कामगारों को संबोधित किया। धड़क कामगार युनियनच्या वतीने मी जमलेल्या सर्व मान्यवरांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। आता माननीय विद्याताई ठाकूर तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर तसेच माननीय शिवरायांच्या आणि गणपती देवतेला मानवंदना करून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस कृपाशंकर सिंहजी, विद्याताई ठाकूर, जयप्रकाशजी ठाकूर हे माल्यार्पण करत आहेत, मानवंदना अर्पण करण्यात आहे। गणपती बाप्पा मोरया। कामगार दिनाचा विजय असो, सर्व कामगारांचा विजय असो। सरकारचे आपले लाडके कृपाशंकर सिंग आपले ज्यांच्यावर आपला पूर्ण अधिकार आहे म्हणून त्यांना मी परत खेचत घेऊन आलो। आदरणीय विद्या ठाकूरजी या प्रभागाच्या लोकप्रिय आमदार आहेत। जवळपास सामाजिक जीवनामध्ये 30 वर्षाहून अधिक त्यांनी अभिराज्य केलंय। त्यांचे प्रेरणास्रोत आदरणीय जयप्रकाश ठाकूरजी हे देखील या ठिकाणी आपल्याला आशीर्वचन देण्याकरता आले। त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। मी या ठिकाणी पहिलं जयप्रकाश ठाकूरजींना सांगेन की आम्हाला 2 शब्द मार्गदर्शन द्यावं अशी त्यांना विनंती करतो। सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कामगार दिवसानिमित्त आणि महाराष्ट्र दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपने सही बोला कि 30-32 साल से विद्या ठाकुर जब चुनाव पहला लड़ी थी तो आप साइकिल लेके घूमते थे पीछे। अभिजीत राणे खूब लहान होता, जो छोटे बच्चों की साइकिल लेके घूमते थे। तो विद्या जब चुनाव के लिए इनके एरिया में जाती थी क्योंकि तभी गोरेगांव आपका क्षेत्र भी नगर सेवक के नाते होता, तो आप छोटी साइकिल लेके विद्या ठाकूर के साथ घूमते थे। तो त्यापासून आमचा संपर्क आजपासून आहे। तुम्ही खूप लहान होता विद्या ठाकूर 92 का पहला चुनाव लड़ी थी, वहाँ से करीब 33-34 साल पहले। और तब से लेके आज तक पूरा परिवार, इनका पिताजी का आशीर्वाद, सभी का आशीर्वाद हम लोगों के साथ है। कृपा भैया हम सबके बीच में है, उनका कहीं भी रहे, कृपा भैया का हमेशा आशीर्वाद रहा, पहले भी रहा, आज भी और कल भी रहेगा। तो कहते हैं ना 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, आज भी और कल भी रहेगा। तो ऐसा कृपा भैया का प्यार हमेशा हमारे परिवार पे रहा। अभिजीत तो हम सबके सामने बोला ना कि बचपन से हमने उसको देखा साथ में। तो आज बहुत अच्छा काम महाराष्ट्र में उनका चल रहा है, यूनियन के नाते, कामगार के नाते, और कामगारों के भले के लिए काम करना उनका एक बहुत ही अच्छा एम है। मैं उनको बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ। तुम्हारा इस सर्वांना खूप खूप महाराष्ट्र दिनाची खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्या कायमच मार्गदर्शन रूपी आपल्याला राहिलेले आहेत त्यांनी आमच्या सगळ्या युनियनच्या सर्व पदाधिकारी, आमच्या सगळ्या कामगारांना आपलं आशीर्वचन द्यावं। हम सभी के बीच में हमारे नेता बड़े भाई ऐसे कृपाशंकर जी,
और धड़क मोर्चा, ऐसे हमारे अभिजीत राणे जी, महाराष्ट्र के उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकुर जी, आप सभी अभिजीत को मदद करने वाले, सपोर्ट करने वाले ऐसे सारे भाइयों और बहनों, आज कामगार दिन की मैं आप सभी को बहुत बहुत शुभेच्छा देती हूँ। आज महाराष्ट्र दिन है, उसकी भी बहुत बहुत शुभेच्छा देती हूँ। जैसा कि जयप्रकाश ठाकुर जी ने बताया कि अभिजीत राणे हम लोगों की फैमिली से जब वो बहुत छोटे थे, उनको कुछ 8-9 साल के थे, जब उनको राजनीति नहीं समझ में आती रही होगी, बहुत ज़्यादा छोटे। मुझे तो याद आता है कि मेरे जो 2 नातू हैं एकदम छोटे छोटे 3 साल के, वो वाली साइकिल लेके वो घूमते थे, ये सही बात है। और तब से वो इतने ही दयावान हैं, ईमानदार हैं। जब मैं ऐसे घूमती थी तो मुझे पानी पूछते थे, वो भाग भाग के आते थे, बोलते थे आंटी मैं पानी लेके आऊँ, और मैं बोली नहीं, तो बोलते थे मैं चाय लेके आऊँ, मेरी मम्मी से मांग के, बोले बेटा कुछ नहीं चाहिए, जब तुम्हारे घर पे आऊँगी तब पीऊँगी। यानी इतने अच्छे। आज पूरे महाराष्ट्र में, मुंबई में उनका लेबर में बहुत बड़ा काम है, और उनको एक जानिव है लोगों की, गरीबों की, कामगारों की, कि किस तरह से समाज में काम चलता है, जो हमारे कामगार लोग हैं। क्योंकि इनकी यूनियन बहुत बड़ी है, अगर यूनियन इतनी बड़ी है तो निश्चित रूप से ईमानदारी से काम करते होंगे। और आज मैं आपको जानकारी देती हूँ कि हमारे भारतीय जनता पार्टी के मुंबई के मंत्री भी हैं वो, और निश्चित रूप से आज गोरेगांव, महाराष्ट्र और मुंबई में कृपा भैया इनका इतना अच्छा काम है, आप तो सब बात जानते हो। मैं उनको बहुत बहुत शुभेच्छा देती हूँ। और आज बहुत सारे कार्यक्रम है, तो हम लोगों को भी आगे जाना है, इसीलिए अपनी बात को समाप्त करती हूँ। धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। विद्याताई का स्वागत अभिजीत राणे साहेब करतील, आणि विद्याताईंना पण विनंती करतो की राणे साहेबांचं तुम्ही देखील स्वागत करावं शाल श्रीफळ देऊन। जयप्रकाशजी ठाकूर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वांचे नेते, त्यांचं देखील आदर सत्कार स्वागत करत आहेत आपले नेते धडक कामगारचे अभिजीत राणे साहेब। आज 6 वाजता होणार आहे, पण आपल्या सगळ्याच मार्गदर्शक, प्रमुख उद्घाटक, सगळेच आदरणीय, माझे पितातुल्य, कायमच मुलासारखं मला सांभाळलेले, या 25 वर्षाच्या कामगार चळवळीमध्ये ऐतिहासिक अशी भूमिका बजावणारे आदरणीय पितातुल्य कृपाशंकर सिंगजींनी जवळपास आज आता 1.5 ते 2 तास झाले ते या ठिकाणी आपला स्वतःचा कार्यक्रम, घरचा कार्यक्रम म्हणून त्यांनी उपस्थिती लावली। त्याबद्दल आदरणीय कृपाशंकर सिंग साहेबांचं मनापासून चरणस्पर्श, असाच आशीर्वाद, मार्गदर्शन, प्रेम आपलं असंच असू द्या। माझ्या पूर्ण कारकिर्दीची जाणीव असलेल्या आणि मला त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून कायमच मार्गदर्शन करणाऱ्या विद्याताई आणि त्यांची ताकद मागची जयप्रकाश ठाकूरजी पण कायमच आपल्याला स्फूर्ती द्यायचं काम करतात, आपल्याला ताकद द्यायचं काम करतात। गोरेगावमध्ये मोठ्या ताकदीने मला बळ द्यायचं काम आदरणीय जयप्रकाशजी कायमच देत असतात, मार्गदर्शन देत असतात, ओरडत असतात, जिथे चुकतो तिथे ओरडत सुद्धा असतात की हे करू नकोस, असं बरोबर नाही, मागे लागून सदस्यता नोंदणीच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये थोडंसं आपण स्लो जात होतो। मला दर दिवशी सकाळी आपल्या घरातल्या कुटुंबातला माणूस म्हणून मला आग्रह इच्छिताने कायम त्याचा पाठपुरावा करत होते। त्यांचं देखील कायम असंच मार्गदर्शन असू द्या, मी त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी आदरणीय या प्रभागाचे, गोरेगावचे प्रभाग क्रमांक आपल्या गोरेगाव वेस्टचे विजय गायकवाडजी या ठिकाणी आहेत, त्यांचं देखील दादा गायकवाड यांनी व्यासपीठावर यावं। मी आदरणीय की त्यांचं स्वागत, त्यांचं सत्कार आपण कोठारीजींनी करावं। गायकवाडजी देखील माझे नातेवाईक आहेत आणि कायमच पडस माझ्या बाजूलाच राहतात। यानंतर मी विद्याताईंना, जयप्रकाशजींना विनंती करेन
की धडक कामगारचे नेते आपले सर्वांचे तुमचे मुलासमान असणारे अभिजित राणे यांचाही सत्कार तुमच्या हस्ते व्हावा. आपल्या सर्वांचे लाडके नेते धडक कामगारचे अभिजित राणे साहेब यांचा सत्कार, त्यांच्या कार्याचा सत्कार, ज्यांनी त्यांना जवळून बघितलेला आहे, लहानाचा मोठा होताना बघितलेला आहे, अशा विद्याताई करत आहेत. खूप खूप धन्यवाद ताई. 1 मे हा आपला महाराष्ट्र दिन आहे. तसाच जागतिक कामगार दिन देखील आहे. मी सर्वांना या निमित्त अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. आजचा दिवस कामगारांच्या योगदानाचा, सन्मान करण्याचा आणि त्यांच्या हक्कासाठी घेतलेल्या संघर्षाची आठवण ठेवण्याचा आहे. या निमित्त धडक कामगार युनियनच्या सर्व सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आणि 1800हून अधिक युनिट्समध्ये प्रत्येक कामगाराला माझ्याकडून मनापूर्वक शुभेच्छा. आपण जे काम करता ते केवळ पोटासाठीच नव्हे तर देशाच्या उभारणीसाठी देखील अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या घामातून निर्मिती होते, प्रगती घडते आणि उद्योग उभा राहतो. धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव आणि माझे मित्र युनियन उभी केली, त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार वर्ग आपल्या न्यायासाठी लढतो. संघर्षातूनच सन्मान मिळतो आणि एकतेतून शक्ती मिळते. आजच्या या दिवशी आपण सर्वांनी निर्धार करूया, एकमेकांना साथ दे देशाला आणि आपल्या राज्याला पुढे नेऊया. सर्वांना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.